पांढरी पट्टी आता शिवतीर्थच्या अंगणात दादरमध्ये मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या जनसंपर्क कार्यालय परिसरामध्ये पांढरी पट्टी आखण्यात आलेली आहे। पांढरी पट्टी आखल्यानं आता याआधी मुंबईमध्ये पूर्वनगरात घाटकोपरमध्ये मोठा वाद झाला। जैन धर्मगुरूंच्या चालण्यासाठी पांढरी पट्टी आखल्याचा जैन लोकांचा दावा आहे। पांढरी पट्टी ही आमच्या धार्मिक भावनेशी निगडीत असल्याचं जैन धर्मीयांचं म्हणणं आहे। मात्र आता आपण जर बघितलं तर ही पांढरी पट्टी थेट दादरच्या परिसरामध्ये आखण्यात आलेली आहे। शिवतीर्थाच्या अंगणात ही पांढरी पट्टी आखण्यात आलेली आहे। तर संदीप देशपांडे यांच्या जनसंपर्क कार्यालय परिसरामध्ये ही पट्टी आपल्याला दिसतेय। या संदर्भात आता अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून पांढऱ्या पट्टीवरून वाद आधीच सुरू होता। मनसेने खास करून संदीप देशपांडेंनी ही आक्रमक भूमिका घेतली होती आणि आता त्यांच्याच कार्यालयाच्या परिसरात ही पट्टी दिसतेय, काय सांगाल? होय सेजल, मुंबईतल्या पूर्व उपनगरात घाटकोपर येथून खरं तर या वादाला सुरुवात झाली। तिथे पांढरी पट्टी हा वाद चिघळला। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यांनी या पांढऱ्या पट्टीवर आक्षेप घेतला। जैन धर्मगुरूंशी निगडीत हे पांढऱ्या पट्टीचं प्रकरण आहे आणि आता हा वाद किंवा ही पांढरी पट्टी दादरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थच्या अंगणात आणि राज ठाकरे यांचे नेते मनसे नेते संदीप देशपांडे यांचं जनसंपर्क कार्यालय असलेल्या दादरमध्ये ही पोहोचलेली आहे। आपण थेट संदीप देशपांडे हे सध्या घटनास्थळी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। इथे स्थानिक पोलीसही आलेले आहेत नेमकं काय प्रकरण आहे हे जाणून घेण्यासाठी, पण त्याआधी मनसे नेते संदीप देशपांडे यांची नेमकी काय भूमिका आहे ते आपण जाणून घेणार आहोत। खरं तर देशपांडे यांनी हे टी शर्टच घातलेलं आहे ज्यात म्हटलेलं आहे नरेश सुरेश परेश चड्डीत राहायचं, असं हे इशारा देणारं टी शर्ट आहे। आपण थेट संदीप देशपांडे यांच्याशी बोलणार आहोत। काय म्हणणं आहे? मुळात असं आहे की हा रस्ता काय कोणाच्या बापाचा नाहीये, हा रस्ता महानगरपालिकेचा आहे, पब्लिकचा आहे। इथे कुठलीही गोष्ट करताना तुम्हाला परवानगी घ्यायला पाहिजे। मुळातच अशा प्रकारची परवानगी दिली जाऊ शकते। जसं रस्त्यावर नमाज पडायला परवानगी नाही तसा रस्ता वाटेल तसं वापरायला पण परवानगी नाही। हा रस्ता पब्लिकचा आहे। इथे तुमचा धर्म तुमच्या घरी ठेवा, रस्त्यावर आणायचा नाही, ही आमची ठाम भूमिका आहे। पण ही पांढरी पट्टी कधी इथे आखण्यात आलेली आहे आणि आता तुमचं महापालिका पोलीस यांच्याशी काही बोलणं झालंय का? जैन धर्म गुरूंशी निगडीत हा मुद्दा आहे, तर जैन धर्मीयांशी तुमचं काही बोलणं झालंय? नाही, आमचं महापालिकेशी आणि पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणं झालंय आणि त्यांच्याशी आमचा संवाद चालू आहे। आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलं 3 वाजेपर्यंत ही पट्टी काढायची म्हणून। समजा ही पट्टी तशीच राहिली तर मग तुम्ही पुढे आम्ही मग याच्यावर काही पट्टी मारू। पण आता तुम्ही घटनास्थळी आलेला आहात, ही पांढरी पट्टी कधी इथे आखण्यात आली या संदर्भात काही कल्पना? मला माहित नाही, 1-2 दिवस झाले असतील, मला एक्झॅक्ट माहित नाही तारीख कधी। पण आता पोलीसही पोहोचलेले आहेत, त्यांना तुम्ही काय सांगता? आम्ही त्यांना तेच सांगितलं की हा पब्लिक रस्ता आहे आणि पब्लिक रस्ता कोणाच्या स्वतःच्या मालकीचा नाहीये, हा पब्लिकचा रस्ता आहे। इथे कोणालाही येऊन वाटेल ते करण्याचा अधिकार नाहीये। नाही, पण या आधी आपण बघितलं तर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यांनी हा मुद्दा चर्चेत आणला होता, त्यांनी आक्षेप घेतला होता। त्यानंतर राज ठाकरेंनी तुम्हाला या विषयामध्ये लक्ष घालायला सांगितलं होतं। आता घाटकोपरमधून ही थेट दादरमध्ये पट्टी येते आहे, पांढरी पट्टी। जैन धर्मगुरूंसाठी चालण्यासाठी ही पट्टी आहे। काही जैन धर्मीयांपैकी आहेत ते आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आप बताएंगे कि ये लाइन पे आक्षेप लिया गया है? जिसका जो सोच है वो करेंगे, जिसका जो सोच है वो करते हैं, हम क्या कर सकते हैं उसको। लेकिन ये पट्टी, ये पांढरी इसके लगा कि वो खुले पैर चलते हैं तो ये इसके ऊपर चलने से उनको गरम कम लगेगा। ये उनका कन्वीनियंट के लिए है और जनरल पब्लिक के कन्वीनियंट के लिए काफी कुछ चीजें होती है, उसमें से ये एक चीज हमारे साधु के लिए है। लेकिन इससे पहले इस तरह की व्हाइट स्ट्रिप सफेद पट्टी यहाँ आपने लगाई थी? 5-6 साल से लगती है। 5-6 साल से? हाँ, देशपांडे यांचं म्हणणं आहे की 5-6 वर्षापासून या पद्धतीने मुळात अशा प्रकारची पट्टी हे पब्लिक प्लेस आहे आणि कोणाची परवानगी घेतली? यांच्या घरचा रस्ता आहे का हा पब्लिक प्लेसचा रस्ता आहे ना। उद्या मला वाटलं इथे भगवी पट्टी मारावी, मी मारू शकतो का? उद्या मुसलमानांना वाटलं इथे हिरवी पट्टी मारावी, मारू शकतात का? हा पब्लिक प्लेस आहे, याचे नियम आहेत, कायदे आहेत, कानून आहे। हे सगळं येऊन तुमच्या धर्माच्या वर नाही होऊ शकत ना। धर्माच्या वरती संविधान आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे, त्याच्याप्रमाणे चालायला पाहिजे। नाही, पण यांचं म्हणणं आहे गेल्या 5 ते 6 वर्षापासून अजिबात नाही, हे या वर्षीपासून चालू झालंय।
देऊळ बांधून हे आत्ता झालेलं आहे या वेळेला, त्याच्यानंतर हे सगळं चालू झालंय. ठीक आहे, तुमच्या आवारामध्ये तुम्ही काय पट्ट्या मारायच्या त्या मारा, आमचा त्याच्याबद्दल हे आक्षेप नाही, प्रायव्हेट आहे. पब्लिक प्रॉपर्टीमध्ये शहाणपणा नाही होऊन करायचा. इनका कहना है कि पब्लिक प्रॉपर्टी में ये नहीं हो सकता और इसी साल ये पट्टी यहाँ लगाई साहब, गई है। वो उनको जो भी ठीक लगे वो बोलते हैं। बाकी ये मंदिर को 7-8 साल हो गया और 4-5 साल से ये पट्टी लग रही है। क्योंकि साधु को चलने के टाइम गर्म होता है और वो हमारा जो गोचरी ओरने को जाते हैं तभी उनको ये तकलीफ नहीं पड़े, उसके लिए हम लोग ने ये बनवाया है। लेकिन मनसे के नेता पूरे दादर में तो नहीं बनवाया, नजदीक के एरिया में ही बनवाया है मंदिर के। क्यों नजदीक एरिया में? कि उनको जो गोचरी ओरने को जाना है तभी वो खुले पैर, हमारे साधु हर जगह खुले पैर जाते हैं, तो उनको ये तकलीफ नहीं हो उसके लिए ये बनवाया गया है। इनका कहना है कि ये पब्लिक प्रॉपर्टी है, पब्लिक प्रॉपर्टी है, हम भी मानते हैं, पर कन्वीनियंस के लिए किया है। अब ये पूरे दादर में तो नहीं किया है, लेकिन परमिशन नहीं, मेरे को नहीं मालूम ट्रस्ट ने लिया कि नहीं, तो मैं उसके ऊपर कोई कमेंट नहीं कर सकता हूँ। लेकिन आपका कहना है कि 4 से 5 साल तक हाँ, मिनिमम 4-5 साल से लगा है। आपण म्हणू शकतो सध्या हा वाद इथे दादरमध्ये कदाचित चिघळू शकतो, कारण जैन धर्मियांचं म्हणणं आहे, त्यांचा अगदी संयमाने या विषयावर मुद्दा हा आहे किंवा त्यांचं म्हणणं आहे की आम्ही इथे आखलेली आहे ही पट्टी, कारण आमच्या धर्मगुरूंना त्रास होतो, त्यांच्या चालण्यासाठी फक्त याच भागात ही पट्टी आखण्यात आलेली आहे, अन्यत्र दादरमध्ये कुठेही पट्टी नाही. आणि जवळपास 7 ते 8 वर्षापासून इथे धर्मगुरूंचं मंदिर आहे, धर्मजैन वासियांचं मंदिर आहे, त्या संदर्भात हा विषय झालेला आहे. पण अजूनही मनसेचा आक्षेप आहे, मनसेचा आक्षेप कायम आहे. त्यांनी 3 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे ही पट्टी खोडण्यासाठी किंवा ही पट्टी मिटवण्यासाठी. जैन धर्मगुरू यांचं म्हणणं आहे किंवा जैन धर्मवासियांचं म्हणणं आहे की तो त्यांचा विषय आहे, तो त्यांनी त्यांच्या पद्धतीने हाताळावा. पण अजूनही मनसे आक्रमक आग्रही दिसते ही पट्टी हटवण्याविषयी. आधी घाटकोपरमध्ये हा वाद सुरू झाला, त्यानंतर आता दादरमध्ये पोहोचलेला आहे. कदाचित हा वाद संपूर्ण मुंबईतही सुरू होऊ शकतो, कारण मुंबईत ज्या पद्धतीनं बहुसंख्य हे मराठी भाषिक आहेत, तसेच जैन धर्मीय आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या काळात कबूतरखान्यांवरून वाद निर्माण झाला होता. आता महापालिका निवडणुकांनंतर हा नवा वाद समोर येतो आहे, तो आहे पांढऱ्या पट्टीचा. घाटकोपर मधून सुरू झालेला हा वाद आता पोहोचलेला आहे दादरमध्ये. पुन्हा एकदा संदीप देशपांडे यांच्याशी बोलणार आहोत. तुम्ही अगदी तयारीनिशी आलेला, तुमच्या या टी शर्टवर आहे नरेश सुरेश परेश चड्डीत राहायचं, हा जैन धर्मीयांना इशारा आहे. आम्ही बघा, पांढरी पट्टी हे सांस्कृतिक दहशतवादाचं प्रतीक आम्ही मानतो. ज्या पद्धतीने स्वतःची संस्कृती आमच्यावर लादण्याचा प्रयत्न करतात त्याला आमचा विरोध आहे, आणि अशा प्रकारचा सांस्कृतिक दहशतवाद आम्ही खपवून घेणार नाही. इनका कहना है कि ये सांस्कृतिक दहशतवाद है, ये हम हरगिज नहीं बर्दाश्त करेंगे. नहीं करो, मैं किसको कुछ फोर्स तो नहीं कर सकता हूँ. हमने हमारे साधु के लिए बनवाया है. अगर उनको लगता है कि ये गलत है तो वो उनका व्यू है, उनका जो भी है. हमको ऐसा लगा कि जब हमारे यहाँ चातुर्मास प्रवेश होगा और चातुर्मास में वो लोग जब परमानेंट 4 महीना यहाँ ही रहेंगे और वो 4 महीना उनको तकलीफ होती है कि वो पूरे धूप में गोचरी ओरने निकलते हैं, तभी जो हमारे इतने जैन घर है वो घर में आवे तभी उनको तकलीफ कम होवे. तकलीफ तो सब जगह है, सबको है, पर हमने कोशिश की है कि उनको तकलीफ कम हो. आपण म्हणू शकतो की दोन्ही म्हणजे जैन धर्म